मित्रांनो नमस्कार. माझं नाव आहे प्रथमेश साळवी आणि मी रत्नागिरी भागामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पामोसा आरोग्य मंत्र ह्या संस्थेच्या मार्फत रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. तर आपल्या समोर आज एक पेशंट आहे. तर त्या पेशंटने आपल्या पामोसाची मेडिसिन घेतली आहे. तर त्यांना जो होणारा त्रास आहे आणि पामोसाची मेडिसिन घेतल्यानंतर जो आलेला बदल आहे, जो फरक आहे, तर त्यांची प्रतिक्रिया जी आहे आपण ही त्यांच्याकडे जाणून घेऊया. ठीक आहे. नमस्कार काकी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ अश्विनी विजय सागवेकर. हा. हातखंबा, सोनारवाडी. अच्छा. मला एक सांगा की तुम्हाला काय त्रास होता तुम्हाला? मला पित्ताचा त्रास होता. म्हणजे पित्त खूप व्हायचं हा. आणि कसं म्हणजे जेवलं की सगळं म्हणजे असं जळजळ व्हायची. त्याच्यामुळे खूप मला पित्त होतं. अच्छा. आणि पाठीत वगैरे असं छातीत पाठीत असं भरून यायचं खूप, पोटात दुखायचं खूप. त्याच्यामुळं म्हणजे काय म्हणजे कळतच नव्हतं. म्हणून मी पटवर्धन डॉक्टर आहेत ना रत्नागिरीतले, ते त्यांच्याकडून मी औषध चालू केलं होतं. तर 10 वर्ष तरी मी ते माझं चालू होतं औषध. तर त्यांनी काय म्हणजे काय फरकच पडत नव्हता, कमीच होत नव्हते खडे. तर म्हटलं एक दिवस म्हटलं पायल मॅडम आल्या, म्हणाल्या काय ताई तुमचं काय खूपच दुखतंय काय, तर तुम्हाला काय औषध वगैरे म्हणे माझ्याकडे आहेत, ते एकदा तरी घेऊन तरी बघा तुम्ही, म्हणजे किती फरक पडतोय तो तरी बघा. तर म्हटलं नाही ग, खूप वर्ष मी म्हणजे असं औषध घेते पण काय मला फरकच पडत नव्हता. किती वर्षापासून तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करत आहात? म्हणजे 10 वर्ष तरी झाली. अच्छा, म्हणजे 10 वर्षापासून तुम्हाला हा पित्ताशयाच्या खड्याचा त्रास आहे. हो. आता हे तुमचे माझे जे रिपोर्ट्स आहेत, हो. ठीक आहे, त्या रिपोर्ट मध्ये सांगितलंय की तुम्हाला 3 मल्टिपल स्टोन होते, म्हणजे मोठ्या प्रमाणाचे स्टोन होते. त्याच्यामध्ये 18 mm चा एक स्टोन आहे, 16 mm चा स्टोन आहे आणि 17 mm चा स्टोन आहे. ठीक आहे. तर हे 3 स्टोन असल्यामुळे मग नंतर तुम्हाला डॉक्टरने त्यावरती काय सांगितलं, सल्ला दिला तुम्हाला? त्यांनी सांगितलं की 18 mm चा एक मोठा खडा आहे ना, 17 mm 16 mm असे 3 खडे आहेत. तर त्यांनी सांगितलंय की ऑपरेशन करताना म्हणजे रिस्की आहे ते होणार म्हणजे, आणि मुलाला पण म्हणजे भीतीच वाटली की ते म्हणाला की नको मम्मी आपण होमिओपॅथी करूया, नाही तर होमिओपॅथी नाही तर मग आयुर्वेदिक वगैरे औषध करूया आपण. तो पण घाबरला होता. मग म्हटलेलं की चालेल बघूया एकदा तरी, म्हटलं एक विश्वास ठेवून बघूया, एवढी वर्ष म्हटलं मी केलं औषध तर काही फरक पडला नाही, म्हणून म्हटलं एकदा तरी विश्वास ठेवून बघूया हिच्यावर. म्हटलं 1 महिना घेऊन बघूया किती फरक पडतो बघूया. तर मग 1 महिन्याने थोडं थोडं मला जरा बरं वाटायला लागलं. अच्छा, म्हणजे हे जे तुम्हाला जे पित्ताशयाचे स्टोन जे होते त्यावेळेला ॲलोपॅथिक मध्ये डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते लास्ट ऑप्शन आहे की तुम्हाला ते पित्ताशयाची पिशवी काढून टाकायला लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, आणि ते जरी पिशवी काढली तर ते रिस्की ऑपरेशन आहे. ठीक आहे. मग तुम्ही ही पामोसाची मेडिसिन तुम्ही किती महिन्यापासून तुम्ही आता घेत आहात? आता 3 महिने पूर्ण झाले, 4था महिना आता चालू आहे. पण माझी 2 महिने घेतली तर त्याच्यातच मला खूप म्हणजे एवढा फरक पडला ना. तर 7-8 mm चे झाले, 16, 17, 18 mm चे असले होते ना, तर आता 7 आणि 8 mm चेच राहिलेत. मला म्हणजे खूप म्हणजे असं बरं वाटलं, एवढा विश्वास बसला की म्हणजे खरोखरच अजून चालू ठेवावी औषधं असं वाटत होतं मला. म्हणजे तुम्हाला ही औषधं सुरू करण्या अगोदर जे 3 मोठे स्टोन होते, 16 mm आहे, 17 mm, 18 mm आहे, ठीक आहे, ते आता 2 महिन्यानंतर रिपोर्ट तुम्ही जेव्हा 2 महिने तुम्ही पामोसाची मेडिसिन घेतला तर ते 2 महिन्याच्या नंतर तुम्ही जो रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये आले की ते 7 आणि 8 mm हे 2च स्टोन फक्त पित्ताशयाचे शिल्लक आहे. म्हणजे पामोसाच्या मेडिसिननी तो जे पित्ताशयामध्ये पिशवीमध्ये असणारे स्टोन आहे हे विरघळले आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे जो होणारा तो त्रास आहे तुम्हाला, तो त्रास आता कमी आहे का तुमचा? कमी म्हणजे खूपच कमी आहे. छातीत पाठीत वगैरे दुखायचं, असं भरल्यासारखं व्हायचं आणि पोटात म्हणजे खूपच दुखायचं. कारण का काय म्हणजे खाल्लं ना तरी सुद्धा पोटात दुखायचं, म्हणजे काय सहनच व्हायचं नाही पोटात. तर शर्वरी मॅडमनी ते हे पण दिलं होतं मला, नाचण्याचं सत्व म्हणाले करून खावा, त्याने जरा कमी फरक पडतो का बघा. तर खरोखर त्यांनी पण मला म्हणजे खूप चांगली मदत केली त्यांनी पण. आणि पायल मॅडमनी पण खूपच मदत केली, म्हणजे इतकं म्हणजे बरं वाटलंय ना मला. तर म्हणजे मी सर्वांना सांगू शकेन की खरोखरच हे औषध म्हणजे एवढं चांगलं आहे ना, सगळ्यांनी म्हणजे घ्यावं, आणखी कसं सगळ्यांनी माझ्यासारखंच बरं व्हावं असं. म्हणजे तुम्ही नक्कीच ही औषधं वापरल्यानंतर तुम्हाला विश्वास पडला की ह्या पामोसा आरोग्य मंत्राच्या औषधांमुळे की खूप चांगला रिझल्ट आहे, 100% रिझल्ट मिळतो. आधी सुरुवातीला जेव्हा मॅडमला आम्ही काकीने ह्या औषध द्यायला आलो होतो त्यावेळेला विश्वास नव्हता, पण एक ट्राय करून बघूया ऑपरेशन करण्या अगोदर, म्हणून तिने एक निर्णय घेतला आणि ही औषधं चालू केली. त्याच्यामुळे त्यांना 100% पैकी आता जवळजवळ 90% फरक त्यांना आला आहे. त्यामुळे ही मेडिसिन कंटिन्यू करा, जेणेकरून जे आता तुमचे पित्ताशयाचे स्टोन आहे 7 mm चा आणि 8 mm चा, तो देखील विरघळून जाईल आणि तुमचा आजार जो आहे पित्ताशय तो पूर्णपणे बरा होईल. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही समाधानी खूप आहात. आता आपल्या भागामध्ये असे अनेक पेशंट आहेत, त्यांना देखील तुम्ही सांगू शकता की ह्या काय तुम्ही त्याला सल्ला देऊ शकता तुम्ही त्यांना?
त्यांना तर मी सांगेन की खरोखर मला एवढा त्रास होत होता. हा. जर तुम्हाला जर असा त्रास जर काय होत असला ना, हा. तर त्यांनी खरोखर ह्या औषधांनी एवढं म्हणजे बरं वाटतंय ना, हा. तर तुम्ही म्हणजे घेतलीत तर तुम्हाला पण खूपच बरं वाटेल, आराम भेटेल आणि चांगलीच औषध आहेत. थँक्यू. आणि सर्वांना सांगेन की खरोखरच ही औषधं पामोशी घ्या आणि बरं व्हा, म्हणजे बरोबर. कसं माझ्यासारखं. ओके थँक्यू. कारण की तुम्ही खूप चांगली माहिती आज आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि नक्कीच या व्हिडिओचा खूप लोकांना म्हणजे ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे किंवा पित्ताशयाचे स्टोन आहेत, नक्कीच अशा पेशंटला तुम्ही जे आज मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्या पेशंटला देखील त्याचा उपयोग होईल. थँक्यू. तुम्ही अजून मेडिसिन व्यवस्थित करा, कंटिन्यू करा, म्हणजे आता जे तुमचा पूर्णपणे आजार रिकव्हर करण्याचं काम होऊन जाईल पुढे. ठीक आहे. तुम्ही खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.